श्री शिवाय नमस्तुभ्यं. अध्यात्म चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. श्री शिव महापुराणमधील विद्येश्वर संहितेतील आजचा अध्याय 7वा. या अध्यायामध्ये ब्रह्माजींचे कपट आणि शिवजींचा निर्णय हे या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे. चला तर मग सुरू करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमः. नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, देवांनी भगवान शंकरांना आपले गाराणे सांगितले. तेव्हा ते स्मित हास्य करून म्हणाले, सुरवरांनो, ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे तुम्ही दुःखी आहात हे मी जाणतो. काळजी करू नका. मी गणांसह तुमच्या समवेत येतो. शंकरांनी देवांना अभय दिले. मग ते नंदीवर आरूढ होऊन युद्धभूमीवर आले. एका जागी लपून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचे युद्ध पाहू लागले. त्या दोघांनी एकमेकांचा घात करण्यासाठी माहेश्वर आणि पाशुपत या अस्त्रांचा प्रयोग करण्याचे ठरवले. भगवान शंकरांनी त्यांचे मनोगत जाणले. त्यांचे युद्ध थांबवण्यासाठी ते महाअग्नी समान प्रखर स्तंभ रूपाने त्या दोघांच्या मध्ये अकस्मात प्रकट झाले. त्यांच्या प्रभावाने ती दोन्ही अस्त्रे आपल्या आपण शांत झाली. ते पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी त्या अग्निरूपी स्तंभाचा विस्तार जाणून घेण्याचे ठरवले. विष्णू सुकराचे रूप घेऊन तो अग्निस्तंभ किती खोल गेला आहे हे पाहण्यासाठी पाताळात प्रवेशले. ब्रह्मदेव हंसाचे रूप धारण करून तो अग्निस्तंभ किती उंच आहे हे पाहण्यासाठी आकाशात ऊर्ध्व दिशेने निघाले. जो कोणी त्या स्तंभाचा आदी व अंत जाणून प्रथम येईल तोच सर्वश्रेष्ठ, तोच ईश्वर, अशी ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये पैज लागली होती. श्री विष्णूंनी पाताळात अति खोल जाऊन त्या अग्निस्तंभाचा अंत जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीच साध्य झाले नाही. ब्रह्मदेवांनी 21 स्वर्गापर्यंत उड्डाण करून त्या अग्निस्तंभाचा आरंभ जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही ते शक्य झाले नाही. श्रीहरी स्तंभाचा अंत शोधून परत आला तर तो सर्वश्रेष्ठ ठरेल. मग तोच जगाचा स्वामी आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. त्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती करायलाच हवी, असा विचार करून ब्रह्मदेव इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा 21व्या स्वर्गात त्यांना केतकीचे म्हणजेच केवड्याचे एक फूल दिसले. त्यांनी त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली. त्याने आपल्या बाजूने साक्ष द्यावी म्हणून त्याचे मन वळवले. केतकी पुष्प घेऊन ते त्वरेने युद्धस्थानी आले. त्या समयी ते विलक्षण आनंदात होते. तेवढ्यात श्रीहरींचे आगमन झाले. त्यांच्या मुखावर निराशा स्पष्ट दिसत होती. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, हे श्रीहरी, मी या अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो आहे. माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर या केतकी पुष्पाला विचारून तू स्वतःची खात्री करून घे. श्रीहरींनी त्या फुलाकडे पाहिले. ते फूल म्हणाले, विष्णू, ब्रह्मदेव म्हणतात ते खरे आहे. ते या देदीप्यमान अग्निस्तंभाचा ऊर्ध्व दिशेकडील आरंभ पाहून आले आहेत. या घटनेला मी साक्षी आहे. त्यावेळी मी तेथेच होतो. श्री विष्णूंना त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागला. हे विधाता, तूच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. तूच या जगाचा ईश्वर आहेस, असे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे पाय धरले. विधीचे हे कपट भगवान शंकरांना अजिबात सहन झाले नाही. ते तत्काळ प्रकट झाले आणि विष्णूंना म्हणाले, रमापती, विधाता खोटे बोलतो आहे. तो या स्तंभाचा आरंभ शोधण्यासाठी खूप उंच गेला हे खरे आहे, पण त्याच्या हाती काहीही लागले नाही. आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून त्याने तुझ्याशी कपट केले. तुला स्तंभाचा अंत कळला नाही, हीच वस्तुस्थिती आहे. म्हणून मी तुला माझे सर्व अधिकार सन्मानाने बहाल करीत आहे. आजपासून तू आणि मी समानच आहोत. भगवान शंकराची वरदवाणी ऐकून श्री विष्णूंना परमानंद झाला. ब्रह्मदेव लज्जित होऊन मान खाली घालून उभे राहिले. केतकी पुष्प भीतीने थरथर कापू लागले. या ठिकाणी अध्याय 7वा समाप्त झाला. आता अध्याय 8वामध्ये सुरू करत आहोत. की अध्याय 8मध्ये ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प यांना शंकरांनी शाप दिला. श्री गणेशाय नमः. नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, महात्मन, ब्रह्माजींनी खोटेपणा केला म्हणून भगवान शंकर अतिशय संतप्त झाले होते. त्यांनी आपल्या तृतीय नेत्रामधून भैरवाला म्हणजेच काळ भैरवाला प्रकट केले. त्याला ब्रह्मदेवांना शिक्षा करण्यास सांगितले.
त्याने त्याचे 5वे मस्तक तलवारीने धडा वेगळे केले. ब्रह्माजी प्राण भयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागले. भैरवाचे पाय धरून क्षमा याचना करू लागले. त्यांची अवस्था पाहून श्री विष्णू कळवळले. ते शंकराला म्हणाले, हे महाप्रभू, तुमच्या कृपेनेच ब्रह्मदेवाला हे 5वे मस्तक प्राप्त झाले होते. तुम्ही खूप उदार आहात. विधात्याचा अपराध पोटात घालून त्याला क्षमा करावी अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. शंकरांनी श्रीहरीची विनंती मान्य केली. त्यांच्या आज्ञेने भैरवाने ब्रह्माजींना सोडले. तेव्हा शिवजी म्हणाले, ब्रह्मदेवा, तू आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि मी ईश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी कपट केलेस. म्हणून विश्वामध्ये कोणीही तुझी पूजा करणार नाही, तुझे मंदिर बांधणार नाहीत, कोणीही तुझ्या प्रित्यर्थ उत्सव करणार नाही. तू सत्कार, स्थान आणि उत्सव यांना कायमचा वंचित झाला आहेस. ती शापवाणी ऐकून ब्रह्मदेवांना आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला. त्यांनी भगवान शंकराची क्षमा मागितली आणि आपले 5वे मस्तक पुन्हा प्रदान करावे म्हणून विनंती केली. तेव्हा महादेव म्हणाले, विधात्या, दुर्जनांच्या विरोधी वर्तनामुळे सृष्टीकार्यात मोठा अडथळा निर्माण होतो. जगाची व्यवस्था विस्कळीत होते. अशा वेळी पापी जनांना दंड करावाच लागतो. त्यामुळे लोक मर्यादेत वागतात. मी तुला 5वे मस्तक देऊ शकत नाही, पण निजकर्माचा पश्चाताप करून तू माझी क्षमा मागितलीस म्हणून तू या यज्ञाचा आचार्य होशील आणि तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही एवढे वरदान देतो. मग भगवान केतकी पुष्पाला उद्देशून म्हणाले, दुष्टा, तू इथून निघून जा. मी तुला माझ्या पूजेतून वर्ज्य केले आहे. यामुळे मी तुझा कधीही स्वीकार करणार नाही. ते ऐकून त्या पुष्पाला अतिशय वाईट वाटले. शिवचरणी मस्तक ठेवून ते क्षमा याचना करू लागले. मी अज्ञानी आहे. तुमच्या दर्शनाने माझे दोष नाहीसे झाले आहेत. माझ्यावर काहीतरी कृपा करा अशी विनवणी करू लागले. तेव्हा शिवजी म्हणाले, हे केतकी, मी तुला कधीही धारण करणार नाही हे अगदी सत्य आहे. पण विष्णू आदी देव माझे भक्त आहेत. ते मात्र तुझा स्वीकार करतील एवढेच सांगतो. या ठिकाणी हा अध्याय 8वा समाप्त झाला.